हॅलो, आज आम्ही पुण्यामधील चाकणच्या जवळपासच्या खेड्यांमध्ये आलेलो आहोत आरोग्यम कॅम्प घेऊन। आरोग्यम कॅम्पविषयी बोलायचं म्हटलं तर हे आपलं घरद्वारा संचालित आणि कौशल्या कराड ग्रामीण रुग्णालय यांच्या सहयोगाने आपण पुण्याच्या शेजारी आसपासमधील खेड्यागावांमध्ये आपण आपली डॉक्टरांची टीम घेऊन जातो आणि तिथे गरजूंचा आपण कॅम्प चेकअप केला जातो। यामध्ये डेंटल तपासणी, नंतर डोळ्यांची तपासणी आणि जनरल हेल्थ चेकअप होऊन जातात। या मागचा उद्देश असा आहे की जे लोक वंचित आहेत आणि ज्यांना आपले आरोग्य सेवा किंवा विचलित भागात जे आहेत त्यांच्यासाठी आपलं घरद्वारा केलेली ही एक चांगली योजना आहे। त्यामध्ये मी डॉक्टर दीपाली जनरल डेंटिस्ट आहे। यामध्ये आम्ही लहान मुले, नंतर जे विविध व्यक्ती जे आहेत त्यांच्या दातांची तपासणी केली जाते। जर आता दातांचा पूर्ण ट्रीटमेंट तर हॉस्पिटलमध्येच करावी लागते, पण आम्ही आमच्या परीने जितकं शक्य होईल त्यासाठी डेंटल व्हॅन आहे आपल्याकडे आणि ही पोर्टेबल आहे, जेणेकरून काही इमर्जन्सीज ट्रीटमेंट असतील तर आपण या व्हॅनमध्ये आपण दातांच्या ट्रीटमेंटसुद्धा करू शकतो। हे एक ॲडव्हान्समेंट आहे। आणि बाकीचं ज्या इलेक्टिव्ह प्रोसिजर्स आहेत त्या आपण लोकांमध्ये जनजागृती करून त्यांची काय गरज आहे हे आपण त्यांना मार्गदर्शन करतो। नमस्कार, मी डॉक्टर सोनाली। आरोग्यम ही एक भारतातली पहिली हायटेक अशी मोबाईल क्लिनिक ऑन व्हील्स अशी एक संकल्पना आहे जी फळणीकर काकांनी चालू केली। याचा उद्देश हाच आहे की आपल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये की जिथे कोणतीही सेवा लवकरात लवकर आरोग्य सेवा पोहोचत नाही, तर आपण ही आरोग्यम सेवा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विविध विषयांवर आपण इथे शिबिरं घेतो आहे। जसं की आज आपण इथे 1 डिसेंबरला एड्स दिनानिमित्त एक जनजागृतीपर शिबिर आपण घेतो आहे आणि याच्यामध्ये आपण जनरल हेल्थ चेकअप आणि डोळ्यांचा चेकअप, दातांचा चेकअप असे विविध आपण सुविधा इथे या इथल्या म्हणजे गरीब रुग्णांना म्हणा किंवा ग्रामीण भागातल्या रुग्णांना आपण त्या पुरवत आहोत। आणि मला अभिमान आहे की मला फळणीकर काकांनी इथे काम करण्याची संधी दिली आणि फळणीकर काकांचे जे समाजसेवेचं व्रत आहे त्याच्यामध्ये मी माझा खारीचा वाटा उचलण्याची नक्कीच प्रयत्न करेन। नमस्कार, माझं नाव डॉक्टर बालाजी गुगले। गेल्या 8 महिन्यापासून मी श्रीमती कौशल्या कराड ग्रामीण रुग्णालय येथे काम करत आहे। हे धर्मादायी असल्यामुळे तसेच ग्रामीण भागामध्ये फ्री ऑफ कॉस्ट यांचा हेल्थ चेकअप चालू राहते। तसेच आरोग्यम नावाचं एक हायटेक ॲम्ब्युलन्स बनवलेली आहे। त्याद्वारे हे ग्रामीण रुग्णालयात जिथे हेल्थ चेकअप पॉसिबल होत नाही आहे अशा ठिकाणी जाऊन ते त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल सुविधा पुरवून देतात। त्यासाठी विजय फळणीकर काकांचे आभार आहे। तसेच मी त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे मला अशा एरियामध्ये काम करायला मिळते। नमस्कार, मी सुनील साहू, रामकृष्ण मठ पुणे येथे मी सर्व्हिसला आहे। पण आपल्या घरी संस्था जी आहे ही मला गेले 4 वर्षापासून मी यांच्या संपर्कात आहे। इथले काका म्हणजे विजय फळणीकर सर हे माझे चांगले मित्र आहेत। तर मी दर रविवारी मी इथे सेवा म्हणून येत असतो। इथे हॉस्पिटलचं जे काम आहे, कॉम्प्युटरची कामं असतील की ॲडमिनचे कामं असतील ते मी करत असतो। आणि आज पहिल्यांदाच मी आरोग्यम जी गाडी आहे या कॅम्पसाठी आलेली चाकण येथे इथे साधारण 70-80 मुलांचा आणि त्याच्या पालकांचा आपण एक शिबिर घेतलेलं आहे, आरोग्य शिबिर। त्याच्यामध्ये दातांची तपासणी, डोळ्यांची तपासणी आणि आरोग्यविषयक जे त्यांचे काय तक्रारी असतील त्याचं निवारण करायचा आपण प्रयत्न केलेला आहे। इथे खूप छान प्रतिसाद मिळाला। मुलांनी आणि इथले जे सेवक वर्ग आहे त्यांनी आम्हाला खूप छानपैकी सहकार्य केलेलं आहे आणि असं करून आपण एक छान एक कार्यक्रमाच्या हाती घेतलं। आणि आपलं घर हे नेहमी असं दर महिन्यातनं मला वाटते दर महिन्याला 2 ते 3 वेळा असं वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेत असतात आणि लोकांकडनं पण चांगला प्रतिसाद मिळतो। त्याच्या या आपल्या घरतर्फे जे सेवा असते त्याचा त्यांना खूप उपयोग होत असतो। आरोग्यम ही सेवा मी पहिल्यांदा अशी बघितली की जी सेवा दूरदराज डोंगरांमध्ये जाऊन, दूरपारच्या खेड्यांमध्ये जाऊन आपल्या आरोग्य सुविधा पुरवते। आणि स्वर्गीय वैभव फळणीकर फाउंडेशनचे जे फाउंडर आहेत श्री मान्य फळणीकर काका यांच्या मार्फत ही चालवली जाते आणि दूरदराच्या खेड्यांमध्ये ही सुविधा पुरवली जाते। आणि या सुविधेतून अनेक गरीब लोकांना आरोग्याविषयी माहिती दिली जाते, आरोग्याविषयी माहिती दिली जाते, त्यांचे चेकअप केले जातात
आणि हे कोणीतरी निस्वार्थीपणे करतंय हे मी पहिल्यांदा बघतोय. आणि विजय फळणीकर काकांच्या सोबत काम करताना एखाद्या परिसाला लोखंड लागावं तशी सगळी मंडळी जुळली आणि सोन्यासारखं काम या संस्थेत करायला लागली. मी लहानपणी फक्त एक वाक्य ऐकत होतो की आपण समाजाचं देणं लागतं. हे आज ही संस्था हे सगळं कार्य बघून आज ते मला आठवतंय की हेच ते वाक्य जिथे हे लागू होतं. आपण समाजाचं देणं लागतं. मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणे.